आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्या दिवशी ते ऑफिसर घरी येऊन गेले तेव्हा खोटं का बोलले असतील? मी जेव्हा त्यांना भेटायला गेले होते तेव्हा तर त्यांनी कबूल केलं होतं की विक्रम जे सर्टिफिकेट सगळ्यांना दाखवतोय ते खोटं आहे. मग नंतर असं काय घडलं? ते ऑफिसर फ्रॉड तर नसतील ना? किंवा विक्रमने त्यांना पैसे देऊन तसं सांगायला तर नसेल ना सांगितलं? भैरवी मॅडम सुद्धा विक्रमच्या कटात सामील असतील तर? नाही, काहीच कळत नाहीये. पण नेमकं काय घडलंय हे शोधून काढावं लागेल. त्यांच्या या खोटं बोलण्यामुळे मला माझ्या घरातून बाहेर जावं लागलं. आता मी यांच्याकडून सत्य वदवून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. लवकरात लवकर सत्य मी सगळ्यांसमोर आणेन. एक्सक्यूज मी मॅम. बस सुनो, आई विल कॉल यू बैक. हाँ बोला. मॅम, तुमच्या या जागी आधी एक ऑफिसर काम करायचे, ते कुठे? त्यांना कामावरून काढून टाकलं. काय? हो. पण का? तो माणूस फ्रॉड होता. लोकांना खोटी मॅरेज सर्टिफिकेट द्यायचं. जेव्हा त्याचे हे उद्योग उघडकीस आले त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. मॅम, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही त्याला पैसे तर दिले नव्हते? नाही नाही, पैसे वगैरे नव्हते घेतले माझ्याकडून. पण एका माणसाला आमचं लग्न झालंय म्हणून असं एक खोटं सर्टिफिकेट बनवून दिलं होतं आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेत माझ्या लाईफमध्ये. अरे बापरे. आणि झालंय असं की आई बाबा हे मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसर आहेत. तर सगळ्यांना प्लीज सांगा की हे सर्टिफिकेट वगैरे सगळं खोटं आहे म्हणून. नाही मॅडम, तुम्ही जे कागदपत्र घेऊन आला होतात ते खरे आहेत. तुमचं आणि विक्रमचं लग्न झालंय. सर, तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगितलं ना की ते मॅरेज सर्टिफिकेट खोटं आहे म्हणून. मी असं का म्हणेन? मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की सगळी कागदपत्र खरी आहेत. तुम्ही त्याची पोलीस कंप्लेंट केली नाही का? नाही केली. बरं, ते सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे? हो, आणलाय ना. हे घ्या. पण हे सर्टिफिकेट खोटं आहे. हो मॅम, हे मलाही माहिती की सर्टिफिकेट्स खोटे आहेत म्हणून. पण मी पूर्णपणे अडकली गेली त्यामुळे मला कळतच नाही काय करू. आपण एक काम करू शकतो का? त्या माणसाविरोधात या ऑफिसमध्ये तक्रार करू शकतो का? म्हणजे आपण असं सांगू शकतो ना की हे खोटे सर्टिफिकेट्स बनवून तो लोकांना फसवतो म्हणून.